बऱ्याच जणांना मला विचारलं आपल्याकडे ग्रहण आहे की नाही। आता ते ग्रहण आपल्या भारतामध्ये चंद्रग्रहण जे आहे, मला वाटतं येणाऱ्या 3 मार्चला ते चंद्रग्रहण आहे। तर ते चंद्रग्रहण कसं आहे जाणून घ्या। येणाऱ्या 3 मार्च 2026 ला मंगळवारी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जे चंद्रग्रहण आहे ते खग्रास चंद्रग्रहण आहे, ते ग्रस्तोदित आहे। ग्रस्तोदित आहे म्हणजे त्याचा जो स्पर्श आहे म्हणजे मध्य ते कुठे दिसणार हे जास्ती महत्त्वाचं आहे। आणि ते पाळायचं आहे केव्हापासून? चंद्रोदयापासून। चंद्रोदय म्हणजे ब्रॅकेट मध्ये आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाळ आहे। हे जे ग्रहण आहे म्हटले हे भयानक सूतक असतं। आपल्या घरामध्ये 10 दिवस माणूस मेला किती भयानक सूतक असतं, त्याच्यापेक्षा डेंजर सूतक असतं। तुम्हाला माहिती आहे का? चंद्रग्रहण सूर्यग्रहण जर का लागलं तर वृंदावनला मंदिरं डायरेक्ट बंद ठेवतात, मार्केट डायरेक्ट बंद असतं। आपल्याकडे एवढं कट्टर पळत नाही। लोक म्हणतात काय होतात, अरे काय होतात त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं, फार डेंजर असतं ते। मग आता काय आहे कसं आहे बघा, वेद कधी चालू होणार आहे? 3 मार्च 2026 मंगळवारी सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 पर्यंत हा ग्रहण काल आपल्याला पाळायचा आहे। 3 मार्च 2026 मंगळवारी सकाळी सूर्योदय झाला, सूर्याचं दर्शन झालं की संध्याकाळी सूर्य अस्त होईपर्यंत, संध्याकाळी 6:48 म्हणजे जवळपास 6:45 सूर्य अस्त होणार, तोपर्यंत हा चंद्रग्रहणाचा काळ आहे। आता हे चंद्रग्रहण दिसणार कुठे कुठे? भारतात दिसणारे म्हणून स्पेशल राज्याचं नाव घेतलेलं नाही, म्हणून काही लोक म्हणतात की महाराष्ट्रात नाहीये, पण आहे, थोडं का होईना आहे। डायरेक्ट भारत म्हणजे महाराष्ट्र भारतात आहे ना, भारताच्या बाहेर नाही ना, भारतात आहे। भारतासह कुठे? पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल। परंतु हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल। रेग्युलरचं जसं असतं तसं दिसणार नाही, ग्रस्त थोडंसं। भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही। गुजरात मधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही, म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणते नियम पाळू नये। भारतामध्ये मात्र याचे नियम सगळीकडे लागू आहेत। ग्रहणाचे वेद पाळावे। आता कोणी कोणी पाळायचे? बाल, जे लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, आजारी आहेत, अशक्त आहेत, पेशंट आहेत आणि गर्भवती माता बहिणींनी मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून वेद पाळायचे, संध्याकाळी 6:48 पर्यंत। बाकीचे लोक ठणठणीत आहे तुम्ही आम्ही, त्यांनी सकाळी 3 मार्च 2026 पासून सकाळी सूर्योदयापासून सूर्याचं दर्शन झाल्यापासूनच पाळायचं। येत आहे का लक्षात? पण जे लहानाले पोरं आहे ऐकत नाही, त्यांना आईचं दूध लागतंय, त्यांना गाईचं दूध लागतंय, किंवा जे बिमार लोक आहेत त्यांनी 11 वाजल्यापासून वेद पाळायचं। वेद काळात काय करावं लागतं? वेदामध्ये स्नान करावं लागतं, देवपूजा करावी लागते, जप श्राद्ध नित्य कर्म करता येतं। वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून किंवा 11 वाजल्यापासून कमीत कमी आपण जेवण करायचं नाही, संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत फक्त पाणी प्यायला चालतं आणि मूत्र म्हणजे मूत्रत्याग वगैरे करायला म्हणजे टॉयलेट बाथरूमला वगैरे जायला चालतं। ग्रहणातील कृत्य काय काय करावं? आता सूर्यास्त होता स्नान करावे, म्हणजे ग्रहण संपलं संध्याकाळी 5:45 म्हणजे 6:48 ग्रहण संपलं की लगेच स्नान करावं, म्हणजे सुतकाचं आहे ना ते, लगेच स्नान करावं। पूर्व कालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होमदान यापैकी जे शक्य असेल ते करावे। म्हणजे वेदामध्ये जे आपण केलं होतं ते पुरच्चरण असतं आपलं, विसरू नये। आणि पुन्हा ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे मोक्ष झाला ना, ग्रहणाचं दर्शन केलं, संध्याकाळी 6:48 ग्रहण संपलं की लगेच आंघोळ वगैरे करायची, पुन्हा जप तप साधना वगैरे थोडीशी तरी करायची, लगेच जेवायला बसायचं नाही। तेव्हा ते जे ज्ञान आहे म्हटले ते राहतं साबित।